हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुल देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास नारळी पौर्णिमा या सणासंबंधी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1948 पराभव नाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतू गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी नारळी पौर्णिमा आहे. मित्रांनो, नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येऊ, समुद्र देव शुभार्षित देऊन तुम्हाला सौख्य मांगल्य देव, नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपली धरती माता व आपले शरीर 70% पाण्याने व्यापलेले आहे. या पाण्याचा दुष्काळ धर्तीवरील सर्व सजीवांचा जीव घेणारा ठरतो, तर याच पाण्याचा सुकाळ देखील रौद्र धारण करून सर्व जीवांना प्राणघातक, हानिकारक ठरू शकतो. कोकण व इतर समुद्र किनारच्या ठिकाणी पावसाळ्यात जलप्रलय होतो. या जलप्रकोपाने घरे, दारे, धन व जलसंपत्ती तसेच जीवितहानी देखील होते. जल हे पंचमहाभूतापैकी एक आहे. सृष्टी निर्मितीच्या वेळीच या पंचमहाभूतांची निर्मिती होते. शेवटी पहिली जीवसृष्टी पाण्यात निर्माण झाली. सृष्टी निर्माण त्रिदेवापासून होते. मग आपण या त्रिदेवतांना शरण गेलो तर पंचमहाभूतापासून आपले संरक्षण हमखास होणार. मित्रांनो, आणि आपल्या प्रारब्धातच पंचमहाभूते आपला कर्दनकाळ ठरणार असेल तर ईश्वर देखील आपल्याला वाचू शकणार नाही. तेव्हा या नारळी पौर्णिमेनिमित्त आपण जल महाभूतापासून आपले स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो याचा विचार करूया. संकल्प सोडूनच क्रियमान कर्म करावे. संकल्पासाठी आपण माझा पंचांग आजचे व्हिडिओ पाहावा. आज लक्ष्मी नारायणाची पूजा विधिवत करावी. जलसागरात शेष नागशय्येवर पहुडलेले नारायण व त्यांचे पाय दावत असलेली लक्ष्मी असा फोटो असावा. मित्रांनो, किंवा दर पौर्णिमा निमित्त सत्यनारायण व वरदा शंकराची पूजा घालावी. मित्रांनो, भगवान विष्णू चातुर्मासात विश्राम अवस्थेत असतात. त्यांच्या निद्रेत आपण व्यत्यय मात्र आणू नये. त्यांना आवाहन करणारे कर्मकांड करू नये, पूजाविधी करू नये. तसेच आपल्या जीवनात पाण्याचा अपव्यय टाळावा. पाण्याचा दुरुपयोग करू नका. पाण्याची बचत करा. पाण्यावर नियंत्रण ठेवा. गेल्या 2-3 महिन्यापासून खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी किंवा शांत व्हावं म्हणून व जलसंपत्ती विक्रीचा व्यवसाय आमचा परत नव्या जोमाने लवकर सुरू व्हावा म्हणून जलसागराची पूजा जलसागरावर अवलंबून असलेले लोक करतात. जलसागराची पूजा करून वाहत्या प्रवाहात सोन्याचे श्रीफळ व नैसर्गिक श्रीफळ अर्पण करतात. श्रीफळ म्हणजे लक्ष्मी. या लक्ष्मीद्वारे भगवान विष्णूला शांत होण्यास विनंती, प्रार्थना केली जाते. पाण्यात कणकेचे बारीक गोळ्या करून टाका. इतर लोकांनी जलजीवितांचा तो आहार आहे. कोणताही नैसर्गिक जलसा पाण्यात कोणत्याही जीवाची हत्या करू नका. उलट त्यांना जीव दान द्या. त्यांची जोपासना करा. आपल्याला खाण्यासाठी त्यांना वाढवू नका. पाण्याचा अपव्यय टाळा. उलट पाण्याची जास्तीत जास्त बचत करा. लोकांना कायमस्वरूपी मोफत पाणपोया उपलब्ध करून द्याव्यात. तहानलेल्या कोणत्याही प्राणीमात्रांना प्यायला पाणी मिळेल अशी पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करा. पंचमहाभूतात आढळणाऱ्या कोणत्याही जीवाची हत्या करू नका. ते सेवन करण्यायोग्य असले तरी त्याने आपले पोट भरू नका, असे माझे आपणा सर्वांना सांगणे आहे. खास करून भक्ती मार्गावर चालणाऱ्या भक्तांना मोठा मासा छोट्या मासाला खातो हे राजकारणाचं समीकरण झालं. मित्रांनो, अहिंसा हा भक्ती मार्गाचा पाया आहे. अहिंसा परमो धर्म. स्वतः जगा व इतरांनाही जगू द्या. नारळी पौर्णिमेनिमित्त सर्व देवतांवर विधिवत जलाभिषेक करा. सर्व शिवमंदिरात शिवलिंगावर 24 तास जलधारा पडण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करा. महादेवाचा क्रोध शांत करा. हे काही छोटे छोटे उपाय आहेत. मित्रांनो, भगवान लक्ष्मीनारायणची त्यांच्या मंदिरात जाऊन विधिवत पूजा करावी. इतर लोकांनी आपल्या देवघरात कलश स्थापना करून वरुण देवतेची आज विधिवत पूजा करावी. रोजच कलश स्थापना करत असाल आपण तर अतिउत्तम. भगवान विष्णूचा मत्स्य अवतार लक्षात घेऊन मासेमारीला पर्यायी इतर व्यवसाय वा नोकरीला प्राधान्य सरकारने द्यावे म्हणण्यापेक्षा आपणच द्यावे. शुद्ध, ताजे, गोड, स्वच्छ पाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. व्यवसाय नाही,
आज नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात करायला मात्र विसरू नका. देवतांना महानैवेद्य दाखवून आनंदाने तो कुटुंबासह ग्रहण करा मित्रांनो. आपला शेतकरी दादा देखील या पंचमहाभूतापैकी जल आणि पृथ्वीवर अवलंबून असतो. पण त्यांच्याकडे पर्यायी नोकरी व्यवसाय आहेत, पण कमी प्रमाणात आहे. सरकारने शेतकरी दादाच्या प्रत्येक कुटुंबातील एका पात्र व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घ्यावे असे मला वाटते, जेणेकरून सदर कुटुंबाची उपासमार होणार नाही, ते कर्जबाजारी होणार नाही, आत्महत्येचे प्रकार थांबतील. तसेच सरकारला नुकसान भरपाईचे तसेच कर्ज देण्याघेण्याचे प्रमाण कमी होईल. या कोळी समाजाबाबतही माझे असेच म्हणणे असणार आहे. आपल्या सनातन हिंदू धर्मात अहिंसा सांगितली आहे. शिवाय भगवान विष्णूचा एक अवतार मत्स्य आहे, हे आपण विसरता कामा नये मित्रांनो. या कोळी समाजाला नारळी पौर्णिमेनिमित्त साधी एक दिवसाच्या सुट्टीची तरतूद करायला आजचे सरकार तयार नाही, तर धर्माचा अध्यात्माचा विचार हे सरकार काय करणार मित्रांनो. अशा प्रकारची सरकारी व्यवस्था आजच्या सरकारकडून व्हावी अशी अपेक्षा करणे मुळात चुकीची आहे. आपण जनतेने आपल्या राज्याला देशाला धनहीन करण्यापेक्षा धनवान करण्याचा प्रयत्न करावा. लोकांच्या दयेला पात्र ठरण्यापेक्षा इतरांवर दया करा, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा नारळी पौर्णिमेनिमित्तचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.